होणाऱ्या शेतकरी आत्महत्येला बायकाही तेवढ्याच जबाबदार असल्याचं मत सिंधुताई सपकाळ यांनी मांडलंय। कारण नवरा घरी थकून येताच बायका कटकट करतात, त्यामुळे हताश होऊन आत्महत्या करतात असंही सिंधुताईंनी म्हटलंय। शिवाय महिलांनी शनी मंदिराच्या चौथऱ्यावर जाण्याचा अट्टहास करण्यापेक्षा देवाला पायाशी बोलवण्याची ताकद ठेवावी असं देखील त्यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि महिलांनी पुकारलेल्या मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुताईंनी हे मत व्यक्त केलंय। कधी कधी नवरा तापून डोकं टेन्शन मध्ये असताना घरी येतो आणि बायका जे भांडायला सुरुवात करतात, हे संपलं ते संपलं ते संपलं, एकीकडे सावकार तोडतो, दुसरीकडे बायकोही समजून घेत नाही, त्यामुळे तो डबल खस्तूर मरतो। त्यापेक्षा तुम्ही सांगा ना, उद्याचा दिवस आपला आहे, चला आजची रात्र काढूया आपण। बायानीच आता हिंमत धरणं भाग आहे, बायानी कंबर कसणं आवश्यक आहे बेटा। बाई जर हिंमत देऊ शकली, नवरा नाही मरू शकत। अरे त्याची ऊर्जा आहे ती विसरते। कशाला अट्टहास? इथे आम्ही जायलाच पाहिजे, उगच घेणं नाही देणं नाही। शनी माणसाला लागू दे ना, बायाला जर जाऊ देत नाही तर बाया सुखरूप आहे ना, कशाला जायचं तिथे आणि तंटा करायचा, बखेड्या करायचा। आपण मानू तो देव, आतापर्यंत तीच रूढी चालत आलेली होती ना। कसं ते भूत उभं करताय? आम्हाला तिथे जायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे। देवाने तुमच्या जवळ यावं। देवाला सुद्धा जन्म बाईने दिला, बाळ लक्षात ठेवा, आईने दिलाय। मग आईने इतकं कशाला लूज व्हायचं? तिथे मी जाणारच ना, हट्ट करायचा। देवाने यायला पाहिजे तुमच्या जवळ, गरज पडेल तेव्हा।